लाले चल बाई, त्या आमदारीन बाई येणार आहेत ना हो, मग मी काहीतरी खायला बनवती आणि तू आलं घालून फक्कडचा चहा कर. करते. हा आवर बाई पटापटा. लाली बहिणी चहा बनवतेस? वाईस माझ्यासाठी पण बनव ग. करते. अगं आत्ताच घेतला होता ना व? अगं ते माझं वाईस डोकं धरलंय ना, त्यामुळं पाहिजे चहा. काय ग फुला काकी, कांदा का कापतेस आता? अगं त्या आमदारीन बाई येणार आहेत ना व, म्हणून त्यासनी खायला बनवती. काय? अगं आमदार बाई येणारे आमदार बाई, ते आपल्याकडे बघणार पण नाही ढुंकून, तिच्यासाठी हे सगळं करतेस. काय गरज नाही करायची. अगं असं कसं डिंपी म्हणतीस तू? आपण आपल्या तयारीत राहिलेलं बरं, आणि आपण काही नाही केलं तर ते कसं दिसेल ग? आत्या काय झालं? कसल्या विचारात हरवलाय? गप्प का झालात? काय नाही ग, आपल्या सहजच. बोला की हो. तर तुम्हाला दोघी पोरीसनी काय सांगणार ग? माझ्या लग्नानंतर माझी कूस उजळावी म्हणून मी लई वर्ष वाट बघितली, पण मला काय पोरग होईच ना, आणि पोरग होईना म्हणून ह्यानी दुसरं लगीन केलं, आणि माझ्या मागणं येऊन रंजी गरोदर राहिली आणि आपला सुधाकर झाला. पण तरी बी माझ्याकडनं काय पाळणं हालनच बघ. मी अशा संधी आशा सोडूनच दिली होती, पण देवानं माझी प्रार्थना ऐकली आणि मला गोपाळ झाला. आणि तुम्ही बघताय ना, माझ्या लेखाला समधी देव मानून त्याच्या पाया पडत्यात, आणि माझं लेख बी त्यांचं समद दुःख दूर करते. हे समद बघून माझं मन लई भरून आलं, आणि मला माझ्या लेखाचा अभिमान बी वाटतोय. आणि आता तर बघताय ना तुम्ही, त्याची कीर्ती अगदी पार आमदारापत्तर गेली, म्हणून लई छान वाटतंय बरं. लई लई आभार त्या देवाचे. यांचे कान जर कळले ना तर इथंच अटॅक येईल तुम्हाला. हा लाली काय बोललीस का ग? कुठे काय? काहीतरी खुसफुस चालू होते का नाही याचं? वही की चहा तयार झाला म्हणत होते. पण मी काय म्हणते माहितीये का फुला काकी, तू खरंच लय नशिबान आहेस बघ. म्हणजे तुझ्या पोटी चक्क घोपाळ दादा साक्षात देव म्हणून जन्माला आलाय. नाही तुझं इतिहासात नाव करलं ना तर माझं पण नाव वेगळं ठेव, हाय की नाही ग? वही की मला बी तसं लई अभिमान आहे बघ. आता कसं सांगू फुला काकू तुला, तुम्ही ज्याला गोपाळ समजताय ना, तो तुमचा गोपाळ नाहीच ना, तो देवाचा पण अवतार आहे. तो साक्षात राक्षसाचा अवतार आहे, राक्षसाचा. बाबा ती आमदार बाई आली बाहेर. कुरुली गावात तुमचं सहर्ष स्वागत.
तू आहेस तर गोपाळ बाबा उर्फ देव माणूस. हो, मीच तो ईश्वराचा सेवक. तुम्ही स्वतःहून इथे याल असं वाटलं नव्हतं. काय करणार, यावंच लागलं. निरोपच तसा पाठवला तू. ओ मॅडम, काय बोलायची पद्धत आहे काही? हा, आमचे बाबा आहेत ते. एवढ्या आदराने आम्ही सगळ्यांना बोलतो त्यांच्याबरोबर. तुम्ही तर सरळ आरे तुरेत करायला लागले त्यांना. कोणाला किती आदर द्यायचा ते मॅडम ठरवतील. ए साईड कॅरेक्टर बसतो का? आदर, मान, सन्मान मागून मिळत नसतो, तो कमवावा लागतो. तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्ही मला आदर देताय, प्रेम आहे तुमचं माझ्यावर, सन्मान करताय, या मला पहिल्यांदाच भेटल्यात. ओळखत नाहीत मला अजून, हरकत नाही. त्यांना जसं बोलायचंय तसं बोलू द्या. या मॅडम. नमस्कार आमदारबाई. मी पैलवान हिम्मतराव देशमुख. हा, एकेकाळचा प्रसिद्ध कुस्तीपटू. ये माझी बायको फुलाबाई. ए करू घेऊ. वय वय. वावाय नुसतीच वावाय. वय. एक मिनिट बोलत आहे सर जरा. मी बी वावळते मॅडम. मी पैलवानांची बायको बर का, लाडाची रंजना. 2 बायका. हा, ते आमच्या आपाचं 1/2 पॉलिसी आहे ना. 2 बाय म्हणजे 2 लग्न झाले त्यांचे, म्हणून तसं आहे ती. या आत या. मॅडम एक फोन आला. ठीक आहे, जा. या या या. जितू. हा बाबा. हा, समजलं.